वेफर्स. तर आता आपण ह्याला तळून घेणार आहोत. तर इथं आपण थोडे वेफर्स तळून बघूया की कसा रंग येतो. तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्यात आपण थोडे थोडे करून चिप्स तळून घेणार आहोत. बघू शकता किती छान जाळी पडली आणि पांढरे स्वच्छ आपले वेफर्स तयार झालेले आहेत. अशा पद्धतीने आपण सर्वच वेफर्स तळून घेऊया. चवीलाही खूप छान लागतात. लहान मुलांना डब्यात वगैरे उपवासाला तुम्हाला वेफर्स खूप छान लागतात. तशा पद्धतीने आपले जाळीदार वेफर्स तयार झाले. त्याबरोबर तुम्ही तळलेले शेंगदाणे तिखट मीठ लावून खाऊ शकता. आणि जर तुम्हाला त्यावर लाल तिखट आवडत असेल तर थोडं लाल तिखटही घाला. त्याची ही चव खूप छान लागते. मीठ आपण आधीच घातलेलं आहे. तशा पद्धतीने तुम्ही वेफर्स करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.